नमस्कार, मी मिलिंद तांबे. मोठं व्हायचं आहे मला ह्या साम टी व्हीच्या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मी सध्या आलो आहे तो पनवेलमधल्या विचुंब्यातील डी विस्पुते कॉलेजमध्ये आणि आपण या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत. यांच्या देखील मोठ्या व्हायच्या कल्पना काय आहेत, मोठं होणं म्हणजे नेमकं काय असतं ते आपण या विद्यार्थ्यांकडे जाणून घेऊ. त्याचबरोबर मोठं होण्यासाठी ही मुलं कशा प्रकारे तयारी करत आहेत, ही तयारी करत असताना यांच्यासमोर काही अडचणी आलेल्या आहेत का, अडचणी आल्या असतील तर ते या अडचणींवर कशा प्रकारे मात करतात आपण यांच्याशी बोलणार आहोत. आणि यांच्या एकंदरीत ज्या कल्पना आहेत त्यांना नक्की मोठं कसं व्हायचं आहे आणि काय तयारी केलेली आहे, किंवा यांना घरचा सपोर्ट जो आहे, घरचा पाठिंबा जो आहे तो कशा प्रकारे मिळतो याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आपण बघतो की माझ्यासोबत या विस्पुते डी विस्पुते कॉलेजचे अनेक विद्यार्थी जे आहेत ते सध्या सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांग, आपल्याला सर्वांनाच मोठं व्हायचं असतं, प्रत्येकाच्या मनात काही ना काही कल्पना देखील असतात. नक्की तुझ्या मोठं व्हायच्या कल्पना काय आहेत? इंग्लिशमध्ये बोलू. फर्स्ट म्हणजे आपण डिसाईड करतो म्हणजे काय व्हायचं आहे पुढं, पण तो लास्टपर्यंत नाही. म्हणजे जसं मी घेतला फायनान्स, जर मला फायनान्समध्ये एवढा स्कोप नाही भेटला, म्हणजे बोलतात ना पाठीमागं सपोर्ट नाही, तर आपल्याला काय इंटरेस्ट आहे ना दुसरा त्याच्या पाठीमागं जायचा, त्याचं सक्सेस भेटेल. हेच नाही फक्त एकच पाठीमागं जायचं, नाही दुसरा घ्यायचा, तो नाही तिसरा. जसं आपण क्रिकेट खेळतो ना, एक बॉल हुक झाला, दुसरा येतो, तसंच ऑपॉर्च्युनिटी येत जातात. ते आपल्याला मीन्स एक जोरात मारायचा आणि तो ऑपॉर्च्युनिटीला कॅच करून त्याला सक्सेस व्हायचा. फार सुंदर यांनी सांगितलं की संधी जी असते ती संधी आपण सगळ्यांनी मिळवली पाहिजे. एक संधी गेली तरी दुसरी आपण संधीची वाट पाहिली पाहिजे. ती संधी मिळाल्याच्या नंतर आपण त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. आणि फार सुंदर उदाहरण दिलं ते म्हणजे क्रिकेटचं, की एक बॉल जरी आपला मिस झाला असेल तरी पुढच्या बॉलवर आपण चौका किंवा सिक्सरा घेतलाच पाहिजे. मला सांग, तुझ्या मोठ्या व्हायच्या नक्की कल्पना काय आहेत, तू काय विचार करते आहे? मला बँकिंगमध्ये करायचं होतं, फायनान्समध्ये. मला सपोर्ट आहे घरातून, पण मला दुसऱ्या पण हॉबीज हे करायच्या आहेत. पुढे हॉबीजमध्ये पण मला करिअर करायचं आहे, पण सपोर्ट नाही भेटत फॅमिलीमधून. सो बाकी ठीक आहे, म्हणजे तुझ्या कल्पना क्लिअर आहेत, मात्र थोडासा कुटुंबाचा सपोर्ट देखील, पाठिंबाचा तो तुला मिळाला पाहिजे. मला सांग, तुझ्या नक्की कल्पना काय आहेत मोठ्या व्हायच्या, आणि तू काय ठरवलं आहेस, काय पुढे करायचं? मला पहिल्यापासून बँकिंगमध्येच इंटरेस्ट होता आणि माझ्या फॅमिलीने सपोर्ट पण केलं. आणि पहिल्यापासून म्हणजे 11-12मध्ये पण मी बँकिंगमध्येच होती आणि आता पण अकाउंट्समध्येच आहे. तर म्हणजे फॅमिलीने सपोर्ट केलं. ते असे नाही बोलले की नको घेऊस, तुला जे घ्यायचं आहे ते कर. ठीक आहे, म्हणजे तू कॉमर्समध्ये आली असणार, तू आता बँकिंग करते आहे. मग तू हे आधीपासूनच ठरवलं होतं की तुला घरच्यांनी सांगितलं की तुला ह्या क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे? नाही, माझंच म्हणजे होतं. तर घरच्यांनी सपोर्ट केलं, तुला जे करायचं आहे ते कर. मी सांगितलेलं मला बँकिंग करायचं आहे, मग ते बोलले चालेल कर. ठीक आहे, मग तू जे बँकिंग ठरवलं ते बँकिंगच का ठरवलं, त्याच्यामागे काय नक्की कारण काय आहे? म्हणजे मला जस्ट बँकेमध्येच जॉब करायचं आहे. मग आता 11-12ला बँकिंग घेतलेलं आणि आता अकाउंट्समध्ये आले. मग असं दोन्ही पण माझ्याकडे आहे, म्हणजे मग जॉब भेटेल इझिली असं. ठीक आहे, मला सांग, तुझ्या नक्की मोठं व्हायच्या काय कल्पना आहेत, तू स्वतःबद्दल काय विचार केलेला आहेस, कसं कुठल्या क्षेत्रामध्ये मोठं तुला व्हायचं आहे? माझं तर मेनली स्पोर्ट्समध्ये करायचं आहे, पण फॅमिली एक आहे, स्टडीज पण करायचं असतं. स्टडीज खूप इम्पॉर्टंट आहे, बॅकबोन खूप, म्हणजे एक बॉडी आणि बॅकबोनसारखा एक स्पोर्ट्स अदर कल्चरल ॲक्टिव्हिटी असतात. पण म्हणजे स्टडीज खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी म्हणजे स्टडी ओन्ली स्टडी आहे. पण आता स्पोर्ट्स पण करतो, ते पण स्टडीज पण आहे तरी पण स्पोर्ट्समध्ये खूप इम्पॉर्टंट तायक्वांडोमध्ये करायचं आहे मला. करिअर खूप त्यात तायक्वांडोमध्येच करायचं आहे मला. आणि घरचं स्पोर्ट्समध्ये एवढा नाही करत, जितकी सपोर्ट स्टडीजमध्ये करतात तेवढा स्पोर्ट्समध्ये तेवढा कधीच नाही करा. बोलतात करा, पण एक टाईम पण बोलता की स्टडीज आणि एक लेवलला आला तर ऑब्व्हियसली स्टडीज चूज करायला लागेल. पण मला स्पोर्ट्समध्येच करायचं आहे पूर्ण, पण तेवढा सपोर्ट नाही भेटत. पण ओके, एवढा फायनान्समध्ये तर मी खूप हॅप्पी आहे, म्हणजे करतो मी सगळं पूर्ण. माझा डॅड अकाउंटंट आहे, ते मला खूप सपोर्ट करतात. बस एवढंच, खूप सपोर्ट करतात. ठीक आहे, म्हणजे तुला स्पोर्ट्समध्ये खरं तर जास्त इंटरेस्ट आहे आणि स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं आहे, मात्र अभ्यास देखील महत्त्वाचा आहे. कुठल्या तरी शाखेमधून ग्रॅज्युएशन असेल किंवा एखादी डिग्री घेऊन बाहेर पडणं फार महत्त्वाचं आहे, असल्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे. मला तू सांग, तुझ्या मोठ्या व्हायच्या काय कल्पना आहेत, तू कशाप्रकारे विचार करते आहेस? मला माझं करिअर फायनान्समध्येच करायचं आहे, बिकॉज मला माझ्या दीदीने मला गाईड केलं आहे. ती आधीच बोलले की काहीतरी एकच गोल ठेव की जेणेकरून तुला म्हणजे
तुझं माइंड डिस्ट्रॅक्ट नाही होणार कुठेतरी. म्हणून मग ती बोलली आहे मला की हां तू ह्याच्यामध्ये कर, आणि मला पण असं वाटतं की हां माझं करिअर त्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणून जस्ट मला फायनान्समध्येच माझं ग्रॅज्युएशन आणि पुढे मग कंटिन्यू करणार, जसं एक्झाम्स असतील बँकिंगच्या वगैरे त्या देणार, आणि मला बँकिंगमध्येच करिअर करायचं आहे. ठीक आहे, तुझं हे मिशन जे आहे ते क्लिअर आहे, बँकिंगचं आहे. तुला नक्की काय करायचं आहे, तुझं मोठं व्हायचं काय कल्पना आहे, तुला कशात मोठं व्हायचं आहे, नाव करायचं आहे? फर्स्ट ऑफ ऑल तर 10वीपर्यंत जे आहे ते म्हणजे मी खूप मस्तीने केलं की हां 10वीची परीक्षा, घरचेही बोलायचे खूप की अभ्यास कर 10वीचा परीक्षा आहे. तर काय ते मजेत केलं. त्याच्यानंतर काय घरचे खूप बोलायला लागले की हां फक्त मस्ती केल्याने आणि बाहेर फिरल्याने वगैरे काय होत नाही आहे, फक्त आपलं करिअर जर घडवायचं असेल मग अभ्यास करायला लागणारच. कारण घरचेही बोलायचे की जर अभ्यास नाही केला मग मोठा होऊन तुलाही कुठलाही इकडे नोकरी तिकडं फिरावं लागेल, मग त्याच्यामुळे तुला अभ्यास करायला पाहिजे. ते त्यांच्या घरच्यांच्या बोलणे म्हणजे ते कुठेतरी जाऊन मनात लागलं. मग थोडं समजायला लागलं की हां भाई करायला पाहिजे. मग घरच्या आजूबाजूचे लोक बोलायला लागले की हां कॉमर्स फील्ड चॉईस कर, त्याच्यात खूप सारे अपॉर्च्युनिटी असतात, जर ते केलं मग खूप सारे तुला काही चॉईस भेटू शकतो. मग त्यामुळे थोडं समजायला लागलं, मग कॉमर्समध्ये घेतला. आणि फर्स्ट ऑफ आता घरच्यांचं बोलणं जरा चांगलं वाटतं आणि तेही अभ्यास करतं. ठीक आहे, तुला घरच्यांचा चांगला पाठिंबा मिळतो, त्याच्यामुळे तू आता कॉमर्समध्ये आलेला आहेस. तुला कशा प्रकारे मोठं व्हायचं आहे, तुझ्या काय कल्पना आहेत? माझ्या म्हणजे आमचं कसं फॅमिली बॅकग्राऊंडच बिझनेसमध्ये होतं. त्यासाठी 11वी-12वी नंतर मी मॅनेजमेंटचीच फील्ड ॲज इट इज पप्पांनी गायडेड केल्यामुळं ते निवडली, जेणेकरून माझी जी मॅनेजमेंटची डिग्री असेल ती आमच्या फॅमिली म्हणजे पप्पांचा बिझनेस पुढं वाढवायला ग्रो होईल त्याच्यासाठी यूज केली जाईल. ती डिग्री घेऊन कसं बाकीचं बिझनेस हँडल कसं करतात, तर त्यांनी बाकीचे बेसिक ट्रिक कशा असतात ते सांगतातच, पण ज्या स्टडीजमधून आपल्या टेक्निक्स भेटतात त्या फॉलो करतो. घरचे काय प्रत्येक वेळी काय अडलं कुठं हे खालं का घरचेच प्रॉब्लेम असे घरचे सांगतातच का असं कर तसं केलं पाहिजे. आणि पप्पाच स्वतः बिझनेसमॅन असल्यामुळं कुठं काय थांबलो का ते बाकीचे सजेशन ते देतात का अभ्यास कुठल्या ह्याच्यात काय कसं केलं पाहिजे. बाकीचं रेग्युलर जो ऑनफिल्ड हे असतं एक्झाम ते पप्पा घेतातच का रिअलमध्ये नुसतं स्टडीजचं नॉलेज नको आहे तर बाहेरचं पण नॉलेज इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं दोन्ही मॅचअप करून कसं ते कंटिन्यूस चालू आहे. त्यामुळं एक इझी स्टेप पडला आहे मला मॅनेजमेंट करायला, त्यासाठी मी मॅनेजमेंट करून पूर्ण डिग्री हे करतो आहे. ठीक आहे, जे पप्पा तुझ्या मागे छडी घेऊन उभे आहेत, अभ्यास कर अभ्यास कर. ठीक आहे, तुझा एक्सपिरियन्स काय आहे, तुला कसं मोठं व्हायचं आहे, तू काय ठरवलं आहेस? मोठं व्हायचं म्हणजे मी नंतर आता MBA करणार आहे. सध्या मी BAMS करते. अगोदर तर माझा गोल आहे की ही BAMSची डिग्री अगोदर डिग्री कलेक्ट कराल आणि नंतर MBA करावेल. जरी माझं आता BAMS झाल्यानंतर मी असं ठरवलं आहे की काही वर्ष मी जॉब करणार, नंतर MBAची डिग्री घेणार. तसं तर माझ्या मम्मी पप्पांचा खूप सपोर्ट आहे मला. फायनान्शियल कंडिशन ठीक नसली तरी ते माझ्यासाठी खूप मेहनत करतात आणि माझ्यावरच सगळं लक्ष केंद्रित करतात. तर ठीक आहे. ठीक आहे, आपण पाहिलं की सर्व हे जे विद्यार्थी आहेत हे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत. कोणाला बँकिंग करायचं आहे, कोणाला फायनान्समध्ये जायचं आहे, तर कोण MBA करतं आहे. मात्र हे करिअर चॉईस करत असताना, ही शाखा निवडत असताना ह्या विद्यार्थ्यांना काय वाटलं? ह्या विद्यार्थ्यांनी ही स्वतः शाखा निवडलेली आहे की पालकांची जबरदस्ती होती की आणि कुणाचं मार्गदर्शन घेतलं आहे, हे आता आपण जाणून घेणार आहोत. मला सांगा की ह्या शाखेमध्ये येत असताना ही शाखा तुम्ही स्वतः निवडलेली आहे की पालकांचा दबाव होता की कुणी तुम्हाला गायडन्स केलं आहे? नाही, स्वतःच केलं आहे. पॅरेंट्सनी दबाव वगैरे काही आणला नाही आहे, कारण ते सांगतायत की कारण आपण 10th नंतर कन्फ्यूज असतो की आपल्याला नेमकं कुठे जायचं आहे. मग त्यावेळेला ते गाईड करतात तर वाटतं की हां आपण ते केलं पाहिजे, पण त्याच्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला पुढे काय करायचं आहे काय नाही. सो मी सॅटिस्फाईड आहे, जे मी करते त्याच्यामध्ये मी सॅटिस्फाईड आहे. ठीक आहे, तू सांगितलं की तू स्वतः ही शाखा निवडलेली आहेस. पालकांचं म्हणणं काय होतं, त्यांचा आग्रह काय होता? माझ्या मम्मी पप्पांची इच्छा होती की मी सायन्स घ्यावं, कारण मला मेडिकलमध्ये जावं मी, अशी त्यांची इच्छा होती. पण मला मेडिकलमध्ये इंटरेस्ट नव्हता जास्त, सायन्समध्ये इंटरेस्ट नव्हता, म्हणून मग मी कॉमर्स घेतला आणि बँकिंगमध्ये आता करते. मग आता त्यांचा सपोर्ट आहे, त्यांना छान वाटतंय? हां, त्यांचा सपोर्ट आहे, कारण मम्मी पप्पा मला नेहमीच बोललेत की जे तुला वाटतं ते तू कर, कारण जर आम्ही सांगितलं आणि तू आमच्या दबावाखाली येऊन करशील तर तुझा इंटरेस्ट काहीच नसेल त्याच्यामध्ये. मग त्यापेक्षा जे तुला इंटरेस्टिंग वाटतंय तू ते कर, आम्ही तुला सपोर्ट कर. ठीक आहे, पालकांचा चांगला सपोर्ट मिळतोय. मला तू सांग, तू हे जे तुझी शाखा निवडलेली आहेस, तू कॉमर्समध्ये आलेला आहेस, तू स्वतः याचा निर्णय घेतलास की पालकांची अशी इच्छा होती? नाही, स्वतः निवडलं, कारण की माझे फादर जे आहे ते सायन्स बॅकग्राऊंड आहे, माझा भाऊ पण सायन्स बॅकग्राऊंड, आणि मी सगळे सायन्समध्ये गेले मीन्स सगळे सायन्समध्ये ते हे होऊन जातो, कम्पॅरिझन होऊन जातो. सो मी कॉमर्स बॅकग्राऊंड निवडला आणि अकाउंटमध्ये मीन्स थोडा हे माझा इंटरेस्ट पण होता अकाउंटिंग फायनान्समध्ये. सो मी अकाउंटिंग फायनान्स निवडला आणि पॅरेंट्सचा फुल सपोर्ट आहे, म्हणून मी इथं आहे. पॅरेंट्सचा सपोर्ट नसला मी इथं नसतो. स्पोर्ट्समध्ये पण सपोर्ट्स आहे, स्टडीजमध्ये पण आहे, म्हणून मी इथं आहे.
ठीक आहे, मग जसं तू आता सांगितलंस की तुमच्या घरामध्ये सगळ्यांचा बॅकग्राऊंड जो आहे हा सायन्सचा राहिलेला आहे, त्याच्यामुळे तुझ्यावर पण कदाचित थोडाफार दबाव असेलच की आपण पण सायन्समध्ये गेलं पाहिजे. तर त्याविषयी काही घरातल्यांशी काही बोलणं झालं का? त्यांचं एकंदरीत काय म्हणणं होतं? माझे पप्पा फक्त हेच बोलले, तुला जे करायचं आहे सपोर्ट आहे माझा, पण विचार करून कर, एकदा विचार कर त्याचा, जे तुला करायचं आहे ना ते एकदा विचार कर. जर तुला आवडेल, जर तुझा इंटरेस्ट असेल त्याच्यात तरच कर, नाही इंटरेस्ट नसेल ना तर नंतर पुढं होऊन प्रॉब्लेम फेस करावं, खूप प्रॉब्लेम. तर आत्ताच ते थोडा इमॅजिन कर, थोडा मीन्स नेटवरून थोडा हे घे, एक्झाम्पल्स घे कसं आहे ते, तसा घेतला. आणि अकाउंटिंग फायनान्स मीन्स इझी नाही, मीन्स मला कम्फर्टेबल वाटला, स्वतःला कम्फर्टेबल, सो मी घेतला कॉमर्स बॅकग्राऊंड. तुझा अनुभव काय म्हणतो? तुझ्या घरच्यांची इच्छा काय होती आणि तुझी इच्छा काय होती? आणि नक्की तू ह्या ज्या शाखेमध्ये आलेली आहेस, तुझ्या इच्छेमुळे आलीस की पालकांचं असं म्हणणं होतं? नाही, मी या स्ट्रीममध्ये मी स्वतः आली आहे, पण माझं इच्छा होती की मला ऑफिसमध्ये पण त्यांनी सपोर्ट करावा. पण मी ज्या स्ट्रीममध्ये आली आहे फायनान्समध्ये, ते मी स्वतः निवडलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की मी जे करेल ना ते फर्स्ट क्लासमध्ये करावं, कारण की पुढे जाऊन मलाच प्रॉब्लेम होती जॉबसाठी. बाकी त्यांचं सपोर्ट आहे मला सगळ्या गोष्टींमध्ये. ठीक आहे मित्र, मला सांग तुझ्या बाबतीत काय घडलं? तुला घरच्यांचा असं म्हणजे दबाव होता का की घरच्यांनी सांगितलं की ह्या शाखेत तुला गेलं पाहिजे, की तू स्वतः ही शाखा निवडलीस? नाही स्वतःच आलो मी पण स्वतः म्हणजे थोडाफार बोलतात की अरे हे कर ते कर, थोडा फीडबॅक घ्यायला लागतं कधी कधी. कुठे नाही घेतलं तर ऑब्व्हियसली खालतीच जातो. पॅरेंट्सचे म्हणजे सपोर्ट नसतं हे कोण वरती येऊ नाही शकत, ते माझं म्हणणं आहे ते. पण पॅरेंट्सचे सपोर्ट केलं, इथे ये, हे कर ते कर, थोडा सपोर्ट हे केलं आहे. पण ॲट लास्ट मलाच चॉईस घ्यायला लागतं, कधी पण कुठे काय करायचं ते तुलाच चॉईस करायला लागतं. की काय पण 2 कपडे घेतात की तुला जे आवडलं ते हे कर. पण तसंच मला पण माझ्या डॅडनी खूप सपोर्ट केला, तरी पण एवढंच माझ्या डॅडनी सपोर्ट केलं आहे. ठीक आहे, तुझा अनुभव काय म्हणतोय? तुला घरच्यांचा कसा सपोर्ट मिळालेला आहे? तुझी इच्छा काय होती? घरच्यांचं काय म्हणणं होतं? माझी इच्छा पण कॉमर्समध्येच होती आणि घरच्यांनी विचारलं तुला काय घ्यायचं आहे, मग घरच्यांनी सपोर्ट केला. घरच्यांची काही इच्छा नव्हती, म्हणजे तुमच्यावर आहे, तुम्हाला काय घ्यायचं आहे ते करा आणि त्याच्यात सक्सेस व्हा. ठीक आहे, मला तू सांग, तू कुठल्या शाखेमध्ये सध्या आहेस आणि घरचा तुला पाठिंबा कसा मिळाला? घरचा म्हणजे पाठिंबा होता, पण ॲक्च्युली पप्पांना वाटायचं का सायन्स घ्यावं. पण नंतर मी म्हटलं, मला पण अगोदर 10वीपर्यंत होती तर मला वाटलेलं का सायन्स घेऊ. पण नंतर 10वीला गेलं, पर्सेंटेज म्हणजे पर्सेंटेज बघितलं, म्हटलं आपलं काय ह्याच्यात हे नव्हतं, म्हणून मी कॉमर्स हे केलं. आणि नंतर 11th-12th अभ्यास केला आणि नंतर तर कन्फ्यूज होती नक्की कुठल्या ह्याच्यात घेऊ. मग नंतर सर्व हे केलं, मला बँकिंगमध्ये जायचं होतं. पप्पा बोलले तर तू घेतलं आहे कॉमर्स, मग बँकिंगमध्ये हे कर. मी म्हटलं ओके, म्हणून मी नंतर अकाउंटिंग फायनान्स हे निवडलं. तर घरच्यांचा पाठिंबा आहे ठीक आहे, घरच्यांचा चांगला पाठिंबा तुला मिळतोय. मला तू सांग, तू कुठल्या शाखेमध्ये आहेस आणि ही शाखा तू कशी निवडलीस? सर फर्स्ट ऑफ ऑल तर मला हे समजत होतं मी काय घेऊ, आर्ट्स घेऊ, कॉमर्स घेऊ का सायन्स घेऊ. पण माझे मित्र आहेत ते बोलले तू कॉमर्सच घे. पण मग मला वाटलं अरे मला मॅथमध्ये तर इंटरेस्टच नाही, तर मी कॉमर्स कसं घेऊ. तर तू बोला जर तू कॉमर्स घेतलास, कारण की सायन्स तुला जमणार नाही आणि आर्ट्स तर तू तर घेणारच नाही. तर मी बोललो ठीक आहे मी कॉमर्स घेतो. पण मला असं वाटलं घरच्यांना पण विचारलं पाहिजे. तर मी घरी गेलो आणि विचारलं म्हणजे वडिलांना. तर ते बोलले जर तुला काय करायचं तू समज, आणि मी तर सपोर्टला आहेच, पण तुला ते काय करायचं तूच घे. सर मी कॉमर्स घेतला आणि आता मी सेकंड तर तरी पोचलो. आणि तरी माझे मित्र आहेत, काय मला म्हणजे नाही समजलं तर ते हेल्पसाठी आहेत. ठीक आहे, हा कॉमर्समध्ये आला आणि ह्याच्या मित्रांची इच्छा होती की ह्यांनी कॉमर्स घेतलं पाहिजे. अशा आणखीन कोण विद्यार्थी आहेत ज्यांना मित्र म्हणाले की तू ह्या शाखेमध्ये म्हणून ते आलेत? तुमच्यापैकी असं कोण आहे का? ते म्हणजे प्रत्येकाने आपला स्वतःच काय निवडलेलं आहे. मग मला सांग, तुझ्या घरच्यांची इच्छा काय होती? माझ्या घरच्यांची इच्छा होती की ते मला बोलत होते की तू सायन्स घे, पण मी बोललो की मी सायन्स घेतल्याने तू काय, ते त्यांचं म्हणणं होतं की तू सायन्सच घे. मग मी बोललो की मला सायन्समध्ये एक तर कमी पर्सेंटेज होते, त्यामुळे मला सायन्स सुरुवातपासूनच आवडला नव्हता. म्हणून मला स्टार्टिंगपासूनच सायन्स घ्यायची इच्छाच नव्हती. मला मॅनेजमेंटमध्येच जायचं होतं, फायनान्समध्ये. तर मी विचार केला आणि परत माझे मित्रही बोलत आहे की जर मित्रांचाही सपोर्ट होता, ते बोलले की घ्यायचं मग सगळ्यांनी एकच सोबत घ्यायचं. म्हणजे मग मित्रांनी बोलले आणि माझंही म्हणणं होतं, म्हणून आम्ही फायनान्स घेतलं. ठीक आहे, मित्रांचा पण ह्याला बऱ्यापैकी सपोर्ट मिळाला आहे. तुझ्याही मित्रांची ही इच्छा होती की तू स्वतः ही शाखा निवडलीस की घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू या शाखेत आला पाहिजे? नाही स्वतः निवडलं. कसं आता सगळं स्वतःवर कसं पाहिजे होतं. घरच्यांची इच्छा होती का आर्किटेक्चर करावं, पण कसं तो फील्ड मला जमणार नव्हता, म्हणून मी सरळ सांगून दिलं का करणारच नाही. तुमच्या बोलण्याप्रमाणे जाईन, परत 1-2 वर्षात केटे लागतील, प्रेशर येईल, परत ड्रॉप लागेल.
त्यापेक्षा बोललो मला पाहिजे ते निवडून द्या आणि तुमचा पण कसं तुमचा जो बॅकग्राऊंड चालला आहे त्याची मला हेल्प होईल, त्या हिशोबाने मग मॅनेजमेंट मी चॉईस करून निवडला आहे. ठीक आहे, तुझा काय एक्सपिरियन्स आहे, तुझ्या घरच्यांची काय इच्छा होती? काही नाही, त्यांनी असं सांगितलं होतं की तुला जो कोर्स आवडतो तू तोच कर, पण फक्त एवढं की तुझं पुढे करिअर घडलं पाहिजे, तुझं नुकसान झालं नाही पाहिजे. जर तुला कॉमर्स आवडत असेल, कॉमर्स फील्ड, तर तू तिकडे जा, पण तिकडे तुला काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे असं तू चूज कर म्हणून. ठीक आहे, आपण इथं पाहिलं की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापली शाखा किंवा करिअर निवडताना पालकांचं देखील मार्गदर्शन गायडन्स घेतलेलं आहे आणि प्रत्येकाला घरचा चांगला सपोर्ट मिळालेला आहे. त्याच्यामुळे आता आपण यांच्याशी चर्चा अशी करूया की पालक असतील म्हणजे आई असतील किंवा वडील असतील त्यांचं आणि या विद्यार्थ्यांचं नातं एकंदरीत कसं आहे, कारण ते देखील महत्त्वाचं आहे. करिअर होत असताना घरचा सपोर्ट देखील तेवढाच महत्त्वाचा असतो आणि यांना घरचा सपोर्ट तर मिळतो आहे, मात्र त्यांचं नातं पालकांशी कसं आहे ते देखील फार महत्त्वाचं आहे. तुझं आईचं किंवा वडिलांचं असेल, तुमचं नातं कसं आहे, त्यांचा तुला सपोर्ट प्रत्येक बाबतीत म्हणजे अभ्यास असेल, करिअर असेल किंवा छंद असेल, कसा सपोर्ट मिळतो? माझे मम्मी पप्पा दोघे पण खूप फ्रँक आहेत, बट मम्मी थोडी स्ट्रिक्ट आहे आणि पप्पा म्हणजे पप्पांना काही विचारायची गरज नाही, पप्पांना काय सांगितलं की पप्पा लगेच तयार होतात, कारण पटकन आमच्या माइंडनी पप्पा विचार करतात. आणि मम्मी थोडी म्हणजे मी मुलगी असल्यामुळे जरा ती त्याने विचार करते की हां माझी मुलगी आहे तर ती कॉलेजमध्ये जाते आहे, फिरते आहे, तर मग थोडंसं काहीतरी तिच्या मनात असतं म्हणून मग ती थोडी घाबरते, पण आहे दोघं पण सपोर्टिव्ह. पण प्रत्येक घरामध्ये जवळजवळ असं असतं की वडील जे असतात ते फार रागिष्ट कडक असतात आणि आई थोडीशी मायाळू असते, तर तुमच्याकडे वेगळं कॉम्बिनेशन दिसतंय. हो, कारण माझी मम्मा खूप म्हणजे जास्त पण स्ट्रिक्ट नाही आहे, ती थोडीशी स्ट्रिक्ट आहे, पण मग पप्पा खूप फ्रँक आहेत, कारण पप्पांनी आधीपासून आम्ही तिघी सिस्टर्स आहेत, त्यामुळे पप्पांनी आमच्याच यांनी विचार केला आहे की माझ्या मुलींना काय वाटतं काय नाही, सो त्याच्यामुळे पप्पा नेहमी सपोर्ट करतात आणि काही सांगितलं तरी पप्पा लगेच ॲग्री करतात. काय 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 सांगते तू पप्पांना? म्हणजे कुठे म्हणजे कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये घ्यायचं असेल किंवा कुठे जायचं असेल फिरायला वगैरे तर मग पप्पांनाच पहिला सांगते, नंतर मग मी मम्मीला सांगते, नंतर मग कारण पप्पांची परमिशन भेटली की मग मम्मीचं जरा जास्त टेन्शन सांगते की मम्मी फार स्ट्रिक्ट आहे, कुठल्या कुठल्या बाबतीत स्ट्रिक्ट असते, कुठल्या कुठल्या गोष्टी तुला मना करते करण्यासाठी? म्हणजे मी डान्समध्ये असं टाईमपास करते ना बघा, तर मी डान्स करत असते, तर मग बोलते की थोडा डान्सकडे काय करण्यापेक्षा स्टडीजवरती थोडंसं लक्ष दे, त्याच्यावरती असतं. परत फिरायला गेलं तर मम्मी सांगते की हां म्हणजे तुम्ही नक्की टाईमवरती वगैरे या, असं असतं. आणि मग मी फोन करते ना, मग त्यामुळे असं वाटतं पप्पा. ठीक आहे, तुझं नातं एकंदरीत चांगलं दिसतं, जरी मम्मी तुमच्या खडूस किंवा स्ट्रिक्ट असल्या तरी पाठिंबा पण देतात थोडासा. ठीक आहे, मला सांग तुमचं पालकांशी नातं कसं आहे, तुला जास्त कोण अधिक समजून घेतं किंवा सपोर्ट करतं? ॲक्च्युली म्हणजे माझ्या डॅडचा माझा कॉन्टॅक्ट इंटरॅक्शन एवढं होत नाही, कारण की पप्पा रात्री 10 वाजता येतात, सकाळी लगेच 7 वाजता निघून जातात, तर जास्त इंटरॅक्शन होत नाही आमचा. जे असेल ते डिनरला इंटरॅक्शन होतं तेवढाच, नंतर पप्पा थकलेले असतात ते झोपतात. जे काय सांगायचं पहिलं मम्मीला, मम्मी मला हे करायचं आहे, मम्मी नंतर पप्पाला सांगणार, नाहीतर जर थोडा टाईम भेटला पप्पाला टाईम भेटला आमच्यासोबत बस तेव्हाच सांगायचं पप्पा हे माझं आहे. म्हणजे असं नाही की पहिलं हे मम्मीला सांगायचं, पहिलं कुणाला पण सांगायचं. आणि दोघे मीन्स खूप सपोर्टिव्ह आहे आणि आय एम लकी दॅट माझे पॅरेंट्स असे आहेत, मीन्स खूप लकी फील करतो की माझे पॅरेंट्स असे भेटले. मी हेच बोलतो की सगळ्यांना असेच पॅरेंट भेटले ना बास. ठीक आहे, तुझा अनुभव काय आहे? तुला घरामध्ये अधिक कोण समजून घेतं, कोण जास्त सपोर्ट करतो, पप्पा की मम्मी की दोघेही? नाही, दोघेही सपोर्ट करतात, पण पप्पांसोबत एवढं बोलणं होत नाही, पप्पा जॉबवर असतात. खूप स्ट्रिक्ट कडक आहेत का? नाही, ते पण परमिशन देतात लगेच, पण मम्मी पण देते. आणि मम्मी असं हे नाही, जगाचा विचार नाही करत की मुलगी आहे तर माझ्या मुलीला मी हे करायला सांगितलं लोक काय बोलतील, ते काय बोलतील, असं विचार नाही करत. ते सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत आणि कधी असं बोलत नाही की मुलगी आहेस तू हे नको करू ते नको करू, प्रत्येक गोष्टी सपोर्ट असतो त्यांचा. चांगली गोष्ट आहे की तुला ती मुलगी जरी असेल तरी चांगला सपोर्ट करतात. तुझा अनुभव काय आहे? तुला घरतून कसं सपोर्ट मिळतोय किंवा तुमचं नातं जे एकंदरीत आहे पप्पांचं असेल मम्मीचं असेल ते नातं तुमचं कसं आहे? माझा आणि पप्पाचा खूप चांगलंच आहे, जास्त पण चांगलं नाही बोलणार, पण चांगलंच. ऑब्वियसली सगळ्यांचा म्हणजे घरात असतो की मुलगा आणि डॅडचा सन अँड डॅडचा एवढं रिलेशन होत म्हणजे होतं, पण एवढं पण फ्रँकनेस नसतो. पण मम्मीसोबत माझी खूप फ्रँक आहे माझी मम्मी. जे काय असतो, जे काय मला प्रॉब्लेम होतं, जे काय मला करायचं, जे काही मला कुठे फिरायला जायचं, कुठे पण जायचं, पहिलं मम्मीला सांगतो मी. पण मम्मी कुठे परमिशन म्हणजे बोलतात की मम्मी पण बोलते की मेरे को मत बोल, मम्मी को डॅडीला सांग. तर जाऊन शेवटी मला डॅडीकडे जावं लागतं. पण डॅडी पहिला खूप स्ट्रिक्ट म्हणजे दाखवतो की किधर जाणं आहे, क्या करणं आहे, खूप स्ट्रिक्टली विचारतात. नंतर नॉर्मल होतं, हां जा हे कर, एन्जॉय करला असल्यानंतर खूप सपोर्ट आहे माझ्या डॅड. पण एवढं पण बोलतं ना की जिथे स्ट्रिक्ट आहे तिथे स्ट्रिक्ट आहे, जिथे फ्रँक नाही तिथे फ्रँक नाही, जिथे एन्जॉय करायचं तिथे एन्जॉय करतात.
माझ्यासोबत पण. पण तू कधी यांना कल्टिवेट मारत असशील काय ते खोटं नाटक स्टोऱ्या बनवून? नाही नाही नाही, खोटं काय नाही, एवढंच आहे बरं. म्हणजे भीती आहे तुला पप्पांची? पप्पांची आहे एवढं. तू घरामध्ये कोणाला घाबरते? जास्त मम्मी. असं आहे म्हणजे पप्पांची फ्रँक आहे, एवढं मम्मीची नाही. म्हणजे स्टडी बिडीज तर ते स्ट्रिक असणारच, म्हणजे स्टडी कर, हे कर, ते कर. सहसा म्हणजे असं काय विचारायचं असेल तर मम्मीला विचारला, हां तू पप्पांना विचार. मग त्याच्यापेक्षा आम्ही डायरेक्ट पप्पांनाच विचारतो, कारण पप्पा हो बोलतात लगेच. पप्पांचं असं नाही की नाही, जरी फिरायला जायचं आहे जा, फक्त कोण कोण आहे सोबत ते सांग, आणि बाकी सर्व परमिशन देतात मग पप्पा. तुमचं पण असंच आहे का? सगळ्यांच्या घरामध्ये बघतोय मम्मी फार स्ट्रिक्ट आहे, फार कडक आहे. आमच्या घरात मम्मी खूप फ्रँक आहे. दोघांचा पण सपोर्ट आहे. सर्व जे काही मी बोलेल मला हे करायचं ते करायचं करून देतात. फक्त पप्पा अभ्यासाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. म्हणजे ते घरी आले तर अभ्यासाला बसायचं, टी व्ही नाही लावायची, त्याच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहेत. पण बाकी एखादी गोष्ट असेल ना, हे करायचं ते करायचं, लगेच पाहिजे ते लगेच देतात. पण तसे आहेत दोघे. फक्त पप्पा अभ्यासाच्या बाबतीत स्ट्रिक्ट आहेत थोडे. अभ्यासाच्या बाबतीत पप्पा फार स्ट्रिक्ट आहेत. मला तू सांग, तुला जास्त जवळचं कोण वाटतं, पप्पा की मम्मी? सर पप्पा, कारण की काही गोष्टी असेल तर मी पप्पांनाच पहिले सांगतो, आणि कुठे जायचं असेल तरी मी पप्पांना सांगतो. आईला तर सांगतच नाही, कारण की काय असेल तर पप्पा आईला हँडल करतात. आणि सर म्हणजे काय, आणि मी कधीच वडिलांना कधीच खोटं बोलत नाही. ते पण मानतात, हां इथे जायचं आहे, आणि काय कुठे जायचं असेल तर हां पप्पा एवढे पैसे लागतील मला, द्या ना. कुठे जायचं आहे, हां इथे जायचं आहे सर, द्या पप्पा द्या ना. ते लगेच देतात आणि विचारतील. आणि हां सर, कधी मी कॉलेजला बंक पण मारला तरी सांगतो, हां मी बंक मारून इथे जाणार आहे मित्रांसोबत फिरायला. तर ते बोलतील, हां ठीक आहे एवढं सर करतोस, पण त्याऐवजी स्टडी पण तुला करायला पाहिजे. सर एवढे तर आहेत, पण माझ्या पप्पांसारख्या मला असं वाटतं या आयुष्यात आणि या जगात मला कधी ते असं भेटणार नाही. आपण बघतोय हा विद्यार्थ्यांचा आपल्या पालकांशी नातं फार चांगलं आहे. शक्यतो सर्व घरांमध्ये वडील जे असतात थोडेसे स्ट्रिक्ट असतात, प्रत्येक गोष्टीमध्ये दबाव टाकतात किंवा प्रत्येक गोष्टीवर आपल्या लक्ष ठेवून असतात की नक्की काय करतोय, कुठे जातोय. मात्र इथे आपण बघतो की ह्या विद्यार्थ्यांच्या प्रत्येक घरातली आई जी आहे ती फार स्ट्रिक्ट आहे आणि तिचं खास करून विद्यार्थ्यांवर लक्ष असतं. मला सांग की तुझा एक्सपिरियन्स काय आहे, तुझे पालक काय म्हणतात, तुझं नातं आपल्या पालकांशी कसं आहे, तुला अधिक समजून कोण घेतं? मला अधिक समजून माझे पप्पा घेतात, कारण की माझ्या आईचं शिक्षण झालेलं नाही आहे. आई शिकलेली नाही, पप्पा शिकलेले आहेत. मग आईचं म्हणणं असं आहे की म्हणजे जर मी नाही शिकले मग तिचे म्हणजे आयुष्यभरात तिने जे काय घेतलं आहे, जे काय अडचणी तिला आल्या आहेत, मग ती सतत म्हणत असते की आम्ही लहान असताना आम्हाला शिकायला भेटलं नाही, मग तुम्हाला जर संधी भेटते तर तुम्ही शिकून घ्या. असं आपलं टाईम फक्त व्यस्त फालतू कामात काय घेऊ नका, अभ्यास करा. आणि पण आम्ही आईशी खूप भांडण होत असतं, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत. अभ्यास केला तरी बोलतात नाही अजून अभ्यास कर, तुला पुढं होऊन खूप काही करायचं आहे, असं तसं. मग पण माझंही म्हणणं असं आहे की म्हणजे फक्त अभ्यास करून म्हणजे खूप मनात काही ताणतणाव निर्माण होतात. त्याच्यासाठी खेळणंही थोडं गरजेचं आहे. मग पप्पा समजून घेतात, ते बोलतात की हां अभ्यास वेळ ज्या वेळेला जो करायचा आहे तो करून घ्या, पण अभ्यासाच्या टायमाला अभ्यास आणि खेळाच्या टायमाला खेळ समजून घेतात. घरातून सपोर्ट तुला चांगला मिळतोय, फक्त अभ्यास पण केला पाहिजे, त्यासोबत मग एन्जॉय तू कर. मला सांग, तुझ्या घरचं एकंदरीत वातावरण कसं आहे, तुला अगदी जवळचं कोण वाटतं, कोण जास्त समजून घेतं? तसं तर दोघेही जवळचे वाटतात, पण जास्त करून वडील, कारण माझे पप्पा मला पण खूप सपोर्ट करतात. कितीही कंडिशन फायनान्शियल कंडिशन बेकार असली तरी पण ते माझ्यासाठी खूप मेहनत करतात, आणि जेव्हा मला गरज असेल तेव्हा ते कुठून ना कुठून काहीतरी ॲडजस्ट करतात. तसं मम्मी पण सर्व कामामध्ये खूप साथ देते. दोघेही मला खूप जवळचे वाटतात. ठीक आहे, तुझा अनुभव काय म्हणतोय? पप्पा तुला अधिक जवळचे वाटतात की मम्मी जास्त स्ट्रिक्ट तुझ्या पण घरामध्ये? नाही, असं प्रत्येक गोष्टी पप्पाच सपोर्ट करा. कधी काय लागलं तर मम्मीला न सांग, पैसे वगैरे तुला बाहेर जायला फिरायला मम्मीला कुठं सांगितलं का पहिले 10 प्रश्न, कुठं चाललास, काय चाललास. पप्पांना कसं आहे फक्त सांगायचं का असं चाललं, मम्मीला सांगितलेलं मी, आणि पप्पांना तसं मम्मीचं नाव सांगून परत भेटतं लगेच. आणि पप्पा काय लगेच कामात बिझी असल्यामुळे कसे लगेच ऐकून घेतात, त्यामुळे पप्पांसोबत जास्त पटतं. म्हणजे काय आणलं का लगेच पप्पांना सांगून निघता येतं. आपण पाहिलं ह्या विद्यार्थ्यांशी आपण अनेक विषयांवर गप्पा मारलेल्या आहेत. म्हणजे हे ह्या शाखेमध्ये का आलं, यांना कुणाचं गायडन्स मिळालं आहे, आणि घरातलं यांचं पप्पा आणि मम्मी म्हणजे आई आणि बाबांसोबतचं नातं कसं आहे, सर्वांनी मन मोकळ्याने गप्पा मारलेल्या आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये मम्मी जी आहे म्हणजे आई जी आहे हे अधिक कडक आहे किंवा स्ट्रिक्ट आहे, आणि पप्पा समजून घेतात असं या प्रत्येक विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. या विद्यार्थ्यांशी आपण पुढे देखील अशाच गप्पा मारणार आहोत. मात्र सध्या वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डी विस्पुते कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी. आपण जाणून घेतलं की त्यांना नक्की मोठं कसं व्हायचं आहे, त्यांच्या काय कल्पना आहेत. आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, ती म्हणजे की यांना करिअर नक्की कशाप्रकारे आपलं करायचं आहे, कुठल्या विषयामध्ये करिअर करायचं आहे, नोकरीला हे लोक प्राधान्य देत आहेत की यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे. मला सांग, तुम्ही सर्व कॉमर्सचे विद्यार्थी आहात, मात्र करिअरबद्दल आपल्या काय विचार केला आहे? नोकरी करणार आहात की तुमची काही व्यवसायाच्या काही वेगळ्या कल्पना आहेत? तसं तर गव्हर्मेंट जॉबच करायचा आहे, पण तोपर्यंत न मिळेपर्यंत जर प्रायव्हेट कंपनीमध्ये जर अकाउंटंट बँकिंग साईटला जर जॉब मिळाला तर तो नक्की करेन. तसं तरी गव्हर्मेंट जॉबच करणार मी. का पण गव्हर्मेंट जॉबच का? कारण सर त्याच्यामध्ये खूप फ्युचर आहे. गव्हर्मेंट जॉबमध्ये सॅलरी पण चांगली मिळते. आजकाल आपण सगळे बघतोय सगळीकडे बोंब आहे की सरकारी नोकऱ्या मिळत नाही आहेत किंवा ठेकेदारीवर सगळ्या नोकऱ्या असतात. कसं काय होणार? तसं तर आहे, पण गव्हर्मेंट जॉब करणाऱ्यांची जरासा स्टेटस थोडा वेगळाच असतो आणि गव्हर्मेंट जॉब केलं तर आपलं भविष्य पुढे चांगलं जातं. तर त्याच्यामुळं गव्हर्मेंट जॉबकडेच माझा जास्त स्कोप आहे. ठीक आहे, सरकारी नोकरी फार महत्त्वाची आहे, त्याच्यामुळे आपला स्टेटस वाढतो असं जर म्हणणं आहे. तुलाही असंच वाटतं का? मलाही असं वाटतं, पण सरकारी नोकरी जेवढी अवघड आहे त्यापेक्षा प्रायव्हेट नोकरी आपण केली ते फायदेशीर होऊ शकते, किंवा आपण बिझनेस केला तो फायदेशीर होऊ शकतो. पण गव्हर्मेंट नोकरी जास्त सेफ्टी असते. पण प्रायव्हेट नोकरी कसं असतं, कधी आपल्याला कंपनी लॉस मिळत असतो, आपल्याला कधी कधी जॉब सोडावं लागतं. पण गव्हर्मेंट तसं नसतं. एकदा आपण जॉब लागलो, परमनंट झालो, आपल्याला आयुष्यभर टेन्शन नसतं आणि गव्हर्मेंट रिटायर आपल्याला पेन्शनसुद्धा असते. प्रायव्हेट कंपनी तसं नसतं. तू तुझ्या करिअरबद्दल काय विचार केला? तुला पण सरकारी नोकरीच हवी की काही बिझनेस वगैरे करणार आहेस? स्टार्टिंग तर आता आपण नोकरीच करू शकतो, डायरेक्ट आपण बिझनेस करू शकत नाही. आपण स्टार्टिंग बिझनेस नोकरीनेच करू शकतो. स्टार्टिंग नोकरी आम्ही करणार, म्हणजे प्रायव्हेट मिळो किंवा गव्हर्मेंट मिळो, जशी मिळू तशी. अकाउंटंट म्हणा, कशामध्ये ह्याच्यामध्ये अंडर कुणाच्या प्रायव्हेट कंपनीमध्ये म्हणा, किंवा असतात ना आपले फायनान्समध्ये. ठीक आहे, आम्ही फायनान्स त्यासाठी निवडला आहे कारण की ही अशी हे आहे का शाखा आहे की तिथं आपण हे नाव राहू शकत ती. ठीक आहे, तुझा लुक तर एकदम छान दिसतोय. कदाचित तू स्वतःचा व्यवसाय सुरू करशील असं एकंदरीत वाटतंय. काय तुझी इच्छा आहे? काय कसं तू आपलं करिअर जे आहे ते पुढे सुरू करणार आहे? माझं आता कसं स्टार्टिंगला फक्त एक्सपिरियन्ससाठी 1-2 वर्ष जॉब करायचा, त्यानंतर स्वतःलाच एंटरप्रिनरशिप होऊन स्वतःचाच बिझनेस स्टार्ट करायचा विचार आहे. आणखी जेवढं आपल्या स्वतःचा बिझनेसनं आपला प्रॉफिट होईल तेवढाच आपल्या देशाला पण त्याचा GDP वाढलेला, जेवढे जास्त एंटरप्रिनर रेडी होतील तेवढं देशाला पण प्रॉफिट होतो. त्यामुळे आपला पण काहीतरी हातभार लावा, त्यासाठी स्वतःचा बिझनेस चालू करायचा असा विचार आहे माझा. ठीक आहे, बिझनेस पण महत्त्वाचा आहे कारण देशाला थोडाफार हातभार लागू शकतो. मला तू सांग, तू काय ठरवलं आहेस? तुला पण नोकरीच करायची आहे की सरकारी जॉबकडे जायचं आहे की बिझनेस? नाही, मला पण नोकरीच करायची आहे, पण जर गव्हर्मेंट जॉब भेटला तर बेस्ट आहे. बिकॉज जसं तो बोलला तसंच, कारण फ्युचरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्रायव्हेटमध्ये जॉब कधीही जाऊ शकतो, कारण गॅरंटी नसते, बट गव्हर्मेंट जॉब असेल तर मग नंतर खूप बेनिफिट्स भेटतात. सो मला असं वाटतं की गव्हर्मेंट जॉब बेस्ट आहे. तुलाही असंच वाटतं की सरकारी नोकरी फार महत्त्वाची आहे, कधीच जाऊ शकत नाही? हो, कारण की सरकारी नोकरीमध्ये गॅरंटी असते, आपला फ्युचर ब्राईट असतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, कुणाकुणाला तुमच्यापैकी व्यवसाय करायचा आहे? कुणालाच नाही? ओके, ठीक आहे. मग तू काय विचार केलास? कशा प्रकारे तू व्यवसाय पुढे करणार आहेस? मी आधी जॉब करणार आहे. स्वतःचा फायनान्स, बिझनेस ओपन करण्यासाठी जो फायनान्स लागतो तो स्वतःकडे आल्याशिवाय नंतर मी बिझनेसचा विचार करेन. तू काय विचार केलास म्हणजे कुठल्या टाईपचा, कुठल्या प्रकारचा तुला व्यवसाय करायचा आहे? अजून तो तरी नाही केला आहे. मी आता अजून BCom कंप्लीट केल्यानंतर MBA आणि नंतर विचार करेन चांगल्या जॉब नंतर. शिक्षण बरंच बाकी आहे. तू काय विचार केला आहेस? तुला पण सरकारी जॉबच हवा आहे की तू स्वतःचा काय व्यवसाय वगैरे सुरू करणार आहेस? सो पहिलं तर जॉब करायचा, गव्हर्मेंट असू दे या कोणता पण प्रायव्हेट. पण बोलतात ना, म्हणजे गव्हर्मेंट जॉब भेटणं इट्स डिफिकल्ट. एक्झाम द्यावं लागतं. नंतर ते फर्स्ट मीन्स येतात कास्टवाल्यांना पहिले ते देतात, नंतर ओपनवाल्यांना ते मीन्स त्याच्यामुळं मीन्स जे स्कॉलर्स असतात ना ते पाठीमागं राहून जातात त्या कास्टमुळं. पहिलं ते कास्ट ना, कास्ट त्या एज्युकेशन सेक्टरमधून काढला पाहिजे. जर तो काढला ना, मीन्स सुसाईड तुम्ही बघितलं असेल, 80-90% वाले मुलं त्यांना ॲडमिशन भेटत नाही आणि दे अटेम्प्ट सुसाईड बिकॉज ऑफ कास्ट काढलं ना, मी आपला फक्त नॉट इंडियाचं नाही पूर्ण देशाचं बोलतो आहे. एकदम डेव्हलपिंग, आपल्याला इंडिया डेव्हलपिंग पाहिजे, नॉट ॲज अन डेव्हलप कंट्री पाहिजे, नॉट इन आता आम्ही बोलतो आहे इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. नंतर आपल्याला जर
असं बोलायचं इंडिया इज अन डेव्हलप कंट्री, तर पहिला एज्युकेशन सेक्टरमधून कास्ट काढला ना थोडासा आपण डेव्हलप्ड होईल. पूर्ण मीन्स जे हुशार पोरं असतात ना, त्यांना माइंड थिंकिंग पण चांगलं असतं, पर्सेंटेज चांगलं असतं, तरी पण ते सुसाईड अटेम्प्ट करतं बिकॉज ऑफ कास्ट काढलं ना आपल्याला ऑपॉर्च्युनिटी पण भेटेल, खूप गायडन्स पण बॅकबोन भेटेल एक चांगला, तर आपण थोडं एक्सपांड करू शकतो त्या फील्डमध्ये. फक्त गव्हर्मेंट जॉब करणं, गव्हर्मेंट सगळे बोलले गव्हर्मेंट जॉब इट्स अन इम्पॉर्टंट, बट गव्हर्मेंट जॉब काय इम्पॉर्टंट फक्त कास्टवाल्यांना देतात. म्हणजे पहिलं ते कास्टवाले निवडून घेतात, नंतर ते ओपनवाले, आणि ओपनवाल्यांना कधी पण ते कमी सीट्स अवेलेबल असतात आणि त्यांचे पर्सेंटेज पण हाय असतात. आणि कास्टवाल्यांचं पर्सेंटेज 56% त्यांना ॲडमिशन भेटतो, मीन्स ओपनवाल्यांना भेटत नाही. सो फर्स्ट कास्ट काढला पाहिजे बस. ठीक आहे, तुझं म्हणणं की नोकऱ्यांचं आरक्षण जे आहे ते संपवलं पाहिजे. मित्र, मला सांग, तुला काय वाटतं? तुलाही असं वाटतं की आरक्षण जे आहे नोकऱ्यांमधलं, खास करून सरकारी नोकऱ्या, त्याच्यामुळे अडथळे तयार झालेत? तर कुठे पण गव्हर्मेंट काही पण करतो, गव्हर्मेंट स्कूल्समध्ये गव्हर्मेंट कॉलेजमध्ये कुठे पण जातो, पहिला कास्टच विचारतात. जे लोक खूप असतात ब्राईट स्टुडंट्स, जे लोक 90-80% असतात, आणि जे लोक कास्टमध्ये ते लोकांना 50-60% असतात. पहिला कास्टवाले घेतात, नंतर 90-80 ते नंतर येतात. पण जे लोक म्हणजे बोलत नाही की कास्ट काढावा पाहिजे, असं पण नाही, कास्ट ठेवा, पण ॲट द सेम टाईम थोडाफार ते स्कॉलर स्टुडंट्सकडे पण बघा, ते कसं काय करतात, त्यांचं नॉलेज काय, रिझल्ट्स बघा. ऑब्व्हियसली रिझल्ट खूप इम्पॉर्टंट आहे, पण ते कास्ट एवढं पण नाही की इम्पॉर्टंट की काढावंच लागेल, एवढं नाही. कुठे ना कुठे ते कास्ट लागेल आपल्याला, पण एज्युकेशनसाठी आहे ना. पण ओपन लोकांना पण चान्स द्या जरा. ओपन लोक पण कोण स्कॉलर्स असतात, ते लोक खूप मेहनतीने ते लोक येतात. कास्ट लोकांना की स्टडीज करता एक्झाम देतात, ते लोकांना वाटतं की अरे आमचा कास्ट आहे, कुठे ना कुठे तर भेटेल आम्हाला. पण ओपन लोकांना खूप मेहनत करून ते पर्सेंटेज असतात, पर्सेंटेज आणल्यानंतर तरी पण ते लोक बोलतात कास्ट काय ओपनमध्ये, सो सॉरी नेक्स्ट टाईम भेटेल, नेक्स्ट टाईम असं बोलतात ते लोक. पण कास्ट थोडा हे काढायला हे लागतं. ठीक आहे, थोडंफार मागे पुढे केलं पाहिजे. पण मला सांग, तू करिअरबद्दल काय विचार केला आहेस? तुला पण जॉब करायचा आहे की तू पण सरकारी नोकरीकडे बघतोयस की व्यवसाय करणार आहेस? व्यवसाय तर नाही करणार, व्यवसाय ते तर एकदम थर्ड माझ्या ह्याच्यात की एकदम लास्ट ऑप्शन आहे ते. पण पहिला जॉब करणार, पहिला कोणताही जॉब प्रायव्हेटच भेटणार, कारण की गव्हर्नमेंटमध्ये तर ऑब्व्हियसली मला भेटणार पण नाही, ते माझं थिंकिंग आहे, भेटणार नाही मला. पण जॉब करून त्यानंतर व्यवसाय करणार, हे तर. ठीक आहे, तू काय विचार केला आहेस? तुला पण व्यवसाय सुरू करायचा आहे की तू पण नोकरीकडेच बघते आहे? पहिले जॉब आणि नंतर फायनान्स जमवायचं आणि नंतर मग व्यवसाय. कारण आपल्याला म्हणजे आपण जॉब करू त्याच्यावरनं आपल्याला समजेल की आपण किती कॅपेबल आहोत त्याच्यासाठी. नाहीतर डायरेक्ट बिझनेस घेतला आणि आपण कॅपेबलच नाही ते सर्व करायला. तू काय असा विचार केला आहेस की नक्की कशा प्रकारचा तुला व्यवसाय करायचा आहे, पुढे काय करायचं आहे? नाही, अजून कायच नाही, फक्त जॉब करायचा आणि त्याच्यानंतर मग डिसाईड करणार की काय करायचं. मग आता एक जो मुद्दा आला होता की थोडासा आरक्षणाबद्दल सरकारने विचार केला पाहिजे, आरक्षणामुळे थोडासा नोकऱ्या मिळण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय, समस्या येत आहेत, तुलाही असंच वाटतंय? हो, म्हणजे ते सर्व पर्सेंटेजवर डिपेंड पाहिजे ना आपल्या आणि आपल्या क्वालिफिकेशनवर. ते कास्ट काय आहे, म्हणजे कास्ट आहे म्हणून तुम्ही त्यांना हे देतात असं नसलंच पाहिजे, पर्सेंटेजवर असलं पाहिजे. हे कास्ट त्याच्यात काही इश्यूज आलाच नाही पाहिजे. ठीक आहे, तुझा विचार काय आहे? तुलाही असंच वाटतं का की आरक्षणामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय, समस्या निर्माण झालेल्या आहेत, आरक्षण संपवलं पाहिजे नोकऱ्यांमधलं? हो, ते तर ऑब्व्हियसली आरक्षण तर जास्त करून जे आरक्षणवाले आहेत त्यांना जास्त प्राधान्य भेटतो. आणि असंच एकदम एक्झाम्पल म्हणून मी माझ्या भावाच्या ॲडमिशनसाठी गेलो होतो. आता कोणत्याही कॉलेजमध्ये म्हणजे सायन्ससाठी 18% व क्लोज, कॉमर्ससाठी 75% व क्लोज पूर्ण. पण ज्यांना 75 असं ज्यांना भेटलं असेल तर जे ॲडमिशनसाठी जातात मग त्यांना तेवढं पर्सेंटेज कमी असल्यामुळे त्यांना ॲडमिशन भेटत नसतो. आणि जर जे कास्टवाले असतात त्यांना 45% अबाव 50% जरी असलं तर त्यांना कास्ट मुलं त्यांना फर्स्ट प्रायोरिटी त्यांना भेटते. मग त्यामुळे ते थोडं कमी व्हायला पाहिजे इंडियामध्ये. कारण की जे शार्प मुलं आणि जे अभ्यासात हुशार असलं आणि त्यांनाही चान्स दिला पाहिजे, त्यांनाही एक म्हणजे चान्स दिला पाहिजे. ठीक आहे, आरक्षणाबद्दल तुझे विचार काय आहेत? तुला काय वाटतं? तुलाही असंच वाटतं का की नोकऱ्यांमधलं जे आरक्षण आहे ते संपवलं पाहिजे की लोकांना संधी मिळावी त्याच्यामुळे हे आरक्षण सुरू असलं पाहिजे? आरक्षणाबद्दल म्हटलं तर हे नको, म्हणजे ज्यांना पर्सेंटेज जास्त असतात त्यांचे हे होतं, पण जे कास्टमध्ये येतात त्यांना
कास्टमध्ये येतात म्हणजे 45 असेल किंवा 50 असेल त्यांना फर्स्ट लिस्टला सेकंड लिस्टला नंबर लागतो. पण ज्यांचे 75 खाली असतात त्यांचे नंबर नाही लागत. पण मला काय वाटतं जे पर्सेंटेज आहे ना त्याप्रमाणे पहिला ॲडमिशन द्यायला पाहिजे. मग नंतर जे कमी पर्सेंटेज आहेत त्यांना हे करायला पाहिजे. कास्टमध्ये हे लागलं पाहिजे कास्ट हां आरक्षण असावं की नसावं? आरक्षण ठीक आहे, थोडीशी ती कन्फ्यूज झालेली आहे. तुला काय वाटतं हे आरक्षणाबद्दल? कारण अनेक मुलांनी आता मुद्दा मांडलेला आहे की आरक्षणामुळे थोडंसं जे संधी जी आहे काही लोकांना मिळत नाही, अन्याय होतोय. तुलाही असंच वाटतं की अन्याय होतोय की ज्या लोकांवर ऑलरेडी अन्याय झाला आहे त्यांना संधी मिळते आहे? सर माझं म्हणणं आहे तर आरक्षण हे ना म्हणजे दरअसल काय म्हणजे गरीब लोकांनाच असतो, जे खालच्या जातीचे असतात त्यांच्यासाठी आहे. पण आता जे नॉलेजेबल म्हणजे मुलं आहेत, हुशार विद्यार्थी आहेत, त्यांनाही म्हणजे आता कसं आम्ही गेलो हां तुझे कास्ट सर्टिफिकेट आहे नाही तर त्यांना साईडला करतात आणि ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांना आतमध्ये घेतात. तर मला असं वाटतं सर ते तर हटवायलाच पाहिजे. आणि फर्स्ट ऑफ ऑल तर आरक्षण आहे चांगलंच आहे, पण त्याचा काहीतरी फायदा पण घेतात. ते जे डल मुलं आहेत चुकीचा पण फायदा घेतात, तर ते व्हायला नको. म्हणून सर कास्ट सर्टिफिकेट ते हटवायलाच पाहिजे. ठीक आहे. मग करिअरबद्दल तू विचार काय केला आहेस? व्यवसाय करणार आहेस की पुढे नोकरीकडे तू पण बघतोस, म्हणजे प्रायव्हेट नोकरी की सरकारी नोकरी? सर फर्स्ट ऑफ ऑल सर पहिले तर प्रायव्हेट नोकरीच करणार आहे, कारण की तेवढं नॉलेज आणि तेवढं कॅपेबल व्हायला. आणि सर जर नॉलेज नसेल तर बिझनेस करून काय फायदा. म्हणून सर फर्स्ट ऑफ ऑल प्रायव्हेट नोकरी करणार आहे. तू काय विचार केलास नोकरीबद्दल तुझ्या? मला अगोदर नोकरी करायची आहे. मग नंतर मी बिझनेसचा विचार करते. पण बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अगोदर पैसे तर पाहिजे, एवढे तर हे नाही. म्हणून मी स्वतः नोकरी करायची. जेवढं माझे हे होईल मग ते बिझनेसमध्ये हे करायचं आहे मला. आपण बघतो की इथे सर्वच जे विद्यार्थी आहेत त्यांना खास करून व्यवसायच करायचा आहे, मात्र व्यवसाय सध्या सुरू करणं शक्य नाही. त्याच्यामुळे आधी नोकरी करायची, आधी थोडेफार भांडवल जे आहे, पैसे जे आहे ते जमवायचा, अनुभव घ्यायचा आणि मग हा व्यवसाय सुरू करायचा, असं अनेक विद्यार्थ्यांचं जे आहे ते म्हणणं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व करिअरविषयी विचार करत असताना, जॉब करत असताना किंवा अभ्यास करत असताना एकंदरीत त्यांचे छंद जे असतात हे छंद कोणते आहेत किंवा हे छंद कसे जोपासतात, त्यांना वेळ कसा काढतात हे देखील विचारणं फार महत्त्वाचं आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. मला सांगा, तुला छंद जोपासणं आवडतं का? तुझा छंद कोणता आहे? मला डान्सिंग आवडतं आणि ट्रेकिंग आवडतं. बट घरातून सपोर्ट नाही वाटत ट्रेकिंगला, कारण की मुलगी आहे मी, तर मग नाईट्स मारू नाही शकत, कुठे जाऊ नाही शकत नाईटला. तर मला ते माझ्या हॉबीज आहेत त्या की मला डान्सिंग आणि ट्रेकिंग करायला आवडतं. पण ट्रेकिंगला तर अनेक मुलं जात असतात, मग घरच्यांचं तुला का रोखतात तुला? कारण की मी नाईट म्हणजे नाईट जावी लागते नाईटला. मग मी मुलगी आहे, मग त्यांना सेफ्टी आणि त्यांना काळजी वाटते म्हणून ते नाही पाठवत. याच्यामुळे ते तुला रोखतात की अभ्यासावर परिणाम होईल म्हणून रोखतात? नक्की त्यांचं काय म्हणणं आहे पालकांचं? नाही, त्यांना काळजी वाटते बाहेर कसं चाललेल्या मुलींच्या बाबतीत, तसं म्हणून बाकी काही नाही त्यांचं म्हणणं. मला सांग, तुझ्या हॉबीज काय, तुझे छंद कोणते आणि तुझे कसे जोपासतो? ॲक्च्युली माझा फर्स्ट म्हणजे ड्रीम होता मीन्स ट्रॅव्हलिंग करायचा. ट्रॅव्हलिंग करायला मला खूप आवडतं, पण थोडंसं फायनान्स नाही बरोबर. सो ते छंद मी साईडला ठेवल्यानंतर अभ्यासाकडे लक्ष. स्पोर्ट्स, कबड्डी इज माय मीन्स कबड्डीसाठी अभ्यासाला पण सोडेन मी, पण सोडू शकत नाही. सो कबड्डीमध्ये एवढा मला भेटला नाही, कॉलेज करून पण कुठं भेटला नाही. सो बस. कबड्डी खेळत असताना किंवा तुला ट्रॅव्हलिंग जास्त आवडतं, घरचा पाठिंबा, घरचा सपोर्ट तुला मिळतो का? स्पोर्ट्समध्ये भेटतो, पण ॲक्च्युली बोलतात ना ट्रॅव्हलिंगमध्ये फायनान्स लागतो आपल्याला, तो एवढा नाही. सो ते पाठी ठेवावं लागलं. जेव्हा तुला जॉब लागेल, जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील, तेव्हा नक्कीच तू अख्ख्या देशात, अख्ख्या जगात फिरशील. हां, तेव्हा माझ्याकडे असेल माझी मनी. पॅरेंट्सला पहिला मम्मी पप्पाला म्हणजे सेव्ह करणं की हां ते जगू शकतात त्या पैसे. त्याच्यानंतर जर राहिलं माझ्याकडे फायनान्स, फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी मीन्स ट्रॅव्हलिंग करणार. कुठं जिथं आपलं मन शांत. ट्रॅव्हलिंग मीन्स तुझी आवडती ठिकाणं कोणते आहेत? आवडती जिथं सायलेन्स असेल ना, तो माझा आवडता. म्हणजे बोललो ट्रॅकिंगसाठी गेलो म्हणजे वरती बसायचं आणि सायलेंटमध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन पूर्ण नेचरला ऑब्झर्व करायचा, हाऊ दे लिव्ह. तो मला आवडतं आहे. ठीक आहे. तुझा छंद कुठला आहे? तुला काय करायला नक्की आवडतं आणि कशा प्रकारे तू छंद जोपासते?
मला डान्सिंग आणि चेस खूप आवडतं. डान्स मी लहानपणापासून करते आणि चेस मी अजून पण खेळते. सो आणि पप्पा पण सपोर्ट करतात मला चेसमध्ये. त्यांनीच शिकवलं आहे मला चेस खेळायला. त्यामुळे मला डान्स आणि चेस खूप आवडतं. पण चेसमध्ये वेगळ्या स्पर्धा पण होतात, म्हणजे शाळेमध्ये होतात, कॉलेजमध्ये होतात. मग त्यात तू कधी स्पर्धेमध्ये भाग घेतलायस का? हो, मी स्कूल डेजमध्ये पण घेतलं आहे आणि मला गोल्ड मेडल पण भेटलं आहे. 3 गोल्ड मेडल्स आहेत माझ्याकडे चेसचे. आणि कॉलेजमधून पण एकदा खेळलं आहे, पण कॉलेजमधून नाही भेटलं आहे. हा कॉलेजमधून तरी नाही भेटलं आहे, पण ज्युनियर कॉलेजला आणि स्कूलमध्ये असताना भेटलं आहे. ट्रॉफी आणि गोल्ड मेडल भेटले आहेत. मग हे चेस आपण म्हटलं की एक माणूस बसला चेस खेळायला की 1 तास 2 तास कसे होतात काही कळत नाही. मग ह्याचा अभ्यासावर परिणाम नाही होत? नाही, मला नाही वाटत. कारण अभ्यास करून झाल्याच्या नंतर ज्यावेळेला गेम खेळायचे असतात ना, त्यावेळेला मी बाहेरचे जास्त गेम नाही खेळले आहे. त्यामुळे पप्पा असल्यामुळे पप्पांना कधी टाईम असेल त्यावेळेला पप्पा आमच्यासाठी टाईम काढतात तो, आणि पप्पा माझ्यासोबत चेस खेळत बसतात. त्याच्यामुळे काय वाटत नाही. मोस्ट ऑफ संडेला पप्पा आणि मी आम्ही दोघंजणं चेस खेळत बसतो. मग काय वाटत नाही मला स्टडीजवर काय इफेक्ट होतो. ठीक आहे. मला मित्र तू सांग की तुझे छंद कोणते कोणते आहेत? तू हे छंद सगळे कसे जोपासतो? छंद म्हणजे आता कसं कॉलेज असल्यामुळं कंटिन्यूस कॉलेज ते सोडू हे नाही शकत. त्यामुळे सुट्टी जेव्हा भेटते, संडेज येतात, तर एक छंद कसं लॉंग राईडला जा, ॲडव्हेंचरस काहीतरी करा, माउंटनवर ट्रेकिंग करा. हे सगळं मला करायला आवडतं. जेव्हा सुट्टी भेटते तर सकाळी लवकर उठायचं, कुठंतरी लांब असं की आपली बाईक काढायची, लांब रॉंग ड्राईव्ह करून यायचं. असं मस्त रोज काय ना काय एन्जॉय करायला बघतो मी. एकही सुट्टी अशी वाया घरीच बसून राहिलो एका मित्रांना. आणि मित्र पण कसे चांगले भेटलेले, कधी फोन केला का लगेच येतात, असे मित्र भेटलेत. त्यामुळं हॉबीज अशा अजून इंटरेस्ट वाढत चालला. हॅलो जसे लाईफचं पुढं जात चाललं तसे पहिले जवळच जायचो कुठंतरी. आता जसं जसं हे होत चाललं तसं हॉबी इंटरेस्ट वाढत चाललं तसं अजून लांब लांबचे प्लेसेस ॲडव्हेंचर्स एक्सप्लोअर करत चाललेलं आहे. मित्रांचं ठीक आहे, समजा तुला सपोर्ट करतात, तुझ्या सोबत पण येतात, पण पालकांचं काय? पालकांचा तुला सपोर्ट मिळतो का? हो, कारण की कसं आपण 6 दिवसचा आठवड्याचा अभ्यास करत असतो. त्यामुळे एखाद दिवस कधी कुठं लांब बोललो का थोडे हा ना चालू असतं. पण तो थोडं रिक्वेस्ट केला, असं थोडं चेहरा उदास दाखवला का लगेच बोलतात जा बाबा तुझी इच्छा आहे ना, जाऊन ये बोलतात. मग अभ्यासावर याचा परिणाम अजिबात होत नाही ना? अभ्यासावर असं म्हणजे कधी कधी थोडाफार होतो, पण कव्हरअप करायला लागतं. तर कुठल्याच गोष्टी सगळ्या पूर्णपणे भेटतील अशा नाही. कुठली तरी गोष्ट कमी जास्त आपण केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. म्हणजे कुठली तरी लेवल कमी जास्त अप्स अँड डाऊन करतच आपल्याला पुढं जायचं आहे. स्ट्रेट लाईन कधीच पुढं जात नाही. पण छंद जोपासत असताना कदाचित घरचे तुम्हाला कधी कधी ओरडत पण असतील की अभ्यासाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं आहे, तर अशी काही घरामध्ये परिस्थिती आहे का? नाही, कारण माझी छंद तसे आहेत की मला फक्त ड्रॉइंग आवडते आणि वाचायला आवडतं. असं फिरणं गिरणं नाही. जर फिरायला आवडलं तर म्हणजे फॅमिली ट्रिप आमची अशी जाते फक्त तेवढं. तुला कोणाकोणाची चित्र आवडतं? तुझा कोण आवडता चित्रकार आहे? नाही, तसं नाही. म्हणजे मला फक्त ड्रॉइंग काढायला आवडते अशी. जशी मी एक्झाम पण दिलेत एलिमेंटरी इंटरमिजिएटचे, तर मला ड्रॉइंग आणि वाचायला खूप आवडतं. असं स्पोर्ट्स डान्स नाहीत, कारण डान्सच येत नाही म्हणून फक्त तेवढंच आवडतं. ठीक आहे. आपण बघतो की अनेक मुलांचे वेगवेगळे छंद आहेत, मात्र हे छंद जोपासताना पालक देखील त्यांना कुठेतरी सपोर्ट करत आहेत. मला सांगा, पालकांचा सपोर्ट तुम्हाला नेहमी कसा मिळत असतो? आणि कुणाला असं कधी वाटत नाही की छंद जोपासत असताना त्यातूनच करिअर केलं पाहिजे? पॅरेंट्सचं फर्स्ट तुम्ही बोलला पॅरेंट्सचा सपोर्ट भेटतो. मीन्स मी पहिलं बोललो कबड्डीमध्ये, ट्रॅव्हलिंगमध्ये, पण माझा एक आर्टमध्ये, मीन्स आर्ट बोललो तर डेकोरेशन, थोडं थर्मोकॉलचं डेकोरेशन, मीन्स पार्टी ऑर्गनाईज करतात ना त्याचं डेकोरेशन मला त्यात कधी करिअर करावं असं तुला वाटलं नाही का? करिअर तसा कधी स्कोपच भेटला नाही मला. सो जसं कॉलेजमध्ये फंक्शन आता तुम्ही आतमध्ये बघू शकता, ते डेकोरेशन, ते कटिंग्स वगैरे सगळं मीच केलं आहे, कलरिंग वगैरे मीच केलं आहे. सो थोडा आवडतो मला डेकोरेशन करायला. हे ते जेव्हा मला ऑपॉर्च्युनिटी भेटते पहिला मी जातो. ते काही विचार करत नाही की ते हार्ड होईल, नाही, जायचं, हार्ड आहे, ट्राय करायचं, झालं ठीक आहे, नाही झालं परत ट्राय कर, होईल ते कधीतरी होईल. पण कॉन्फिडेंट, स्वतःला ओव्हर कॉन्फिडेंट नाही होऊन द्यायचं कधी पण. कॉन्फिडेंट आहे मनात तर होणार, कधीतरी होणार पण होणार. ज्यावेळी तुम्ही हे छंद जोपासत असता, मग तुम्हाला असं कधी वाटत नाही की हे आपला जो छंद आहे, कोणाला चित्रकला आवडते, कोणाला स्पोर्ट्स आवडतात, यातच आपण करिअर केलं पाहिजे असं वाटत नाही कधी? मला तर वाटतं की करा आपण, पण कोणाचं कसं असतं की ते लोकांचा माइंडसेट वेगळं असतं. कोणाला आवडतं की ड्रॉइंग काय आवडतात ते लोक, पण एवढं पण फीडबॅक भेटत नाही त्या लोकांना की हेच करा असं पण नाही भेटत. 60-40 असतं की घरात पण स्टडीज पण इम्पॉर्टंट, हे करा, नंतर हे स्पोर्ट्स काय तुमचं काय ते छंद आहे ते नंतर करा. पण
एवढं पण नाही वाटतं की एवढं पण सफोल हे पण ते लोक त्याचमध्ये करणार. एक टाईमपर्यंत करू शकतात ते लोक. मला टायकोंडो बोलतोय मला पण त्याच्यात करिअर बनायचं, पण मला पण एक वाटतं की एक टाईमपर्यंत करू शकतो. जेव्हा माझ्या बॉडी जेव्हा मला सपोर्ट नाही करणार त्या टायमाला मी काय करणार. त्या टायमाला मी काय ना काय तर माझे जितके पण सर्टिफिकेट आहे ते काढून मी जॉबसाठीच फिरणार ॲट लास्टला तेच करणार. पण हां का आय थिंक की करावं पाहिजे जे लोक वाटतात ते करावं पाहिजे असं नाही. तुला काय वाटतं जेव्हा एखादा आपण छंद जोपासतो तुला असं वाटलं पाहिजे की त्यातच आपण करिअरचा देखील थोडासा विचार केला पाहिजे की पालकांचा ओरडा बसतो की बाबा छंद कसले जोपासतो ह्याचा टाईमपास आहे असं पालकांना वाटतं? पालकांना फर्स्ट ऑफ ऑल तर मला काय असं काय माझं काय असं छंद तर माझा छंद म्हणजे मला काय टाईम भेटत नाही, कारण की मी कॉलेज तर करतो, त्यानंतर कॉलेजनंतर मी जॉबला जातो. म्हणून त्यामुळं मला छंद जोपासण्यासाठी मला काय वेळ भेटत नाही. तरी माझी इच्छा आहे की म्हणजे काहीतरी करावं पाहिजे, म्हणजे मोकळ्या टायमात काहीतरी करायला पाहिजे. मोकळा जेव्हा वेळ असतो तेव्हा तू नक्की काय करतो? सुट्टी असते कधी मोकळा वेळ असतो तेव्हा नक्की तू काय करतो? मग मोकळ्या टायमात मला अभ्यास करावा लागतो, कारण की म्हणजे अभ्यास तुझा छंद आहे? अभ्यास छंद आहे, कारण की कॉलेजच्या नंतर जॉबला मग रात्री परत यावं, मग अभ्यास करायसाठी वेळ भेटत नाही. म्हणून जेव्हा काय फ्री जर टाईम भेटला तर मग त्यावेळेत मी आपला अभ्यास पूर्ण करून घेतो. त्याच्यानंतर जर अजूनही टाईम उरला तर मी फिरण्यासाठी म्हणजे मित्रांसोबत जातो. ठीक आहे. तुझा अनुभव काय म्हणतोय? तुझा छंद जो आहे तो जोपासत असताना घरचा कुठेतरी ओरडा तुला मिळतो का? ॲक्च्युली माझा छंद म्हटलं मला फक्त फिरायला जास्त आवडतं, ते पण असं नेचर ठिकाणी असं जायला खूप आवडतं. मग आतापर्यंत तू कुठे कुठे गेली आहेस? असं म्हणजे नेचर आहे असं त्या ठिकाणी नाही, नॉर्मली इकडे तिकडे असं फिरायला जातो. फक्त असे ऐतिहासिक ठिकाणी असतं ते त्या साईडला फक्त गेले. मला असं नेचर जिथे असतं तिथे फिरायला खूप आवडतं. ठीक आहे. तुला पण असंच काही छंद आहे का की तू फक्त अभ्यासच करतो? तू पण? नाही सर, मला फिरायला आवडतो आणि कबड्डी खेळायला आणि क्रिकेट म्हणजे क्रिकेटमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे आणि कबड्डी पण खेळतो. पण सर घरचे काय तेवढे म्हणजे काय समजा आता क्रिकेट खेळायला गेलो होतो ते काय सांगते म्हणजे ते काय त्यांचं म्हणणं काय नुसतं म्हणजे क्रिकेटच खेळणार, जा तो इंडियामध्ये क्रिकेटमध्ये खेळणार, इथे काय खेळतो असा त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी सर तेवढा काय मला हे वाटत नाही खेळायला, म्हणून तेवढा इंटरेस्ट पण आहे आता मी सर कबड्डी खेळतो. ठीक आहे. छंद प्रत्येकाचे आहे, थोडासा घरनं सपोर्ट देखील मिळतो, मात्र या छंदातून त्यांचं करिअर होईल की नाही याविषयी थोडीशी विद्यार्थ्यांच्या पण आणि त्यांच्या पालकांच्या पण मनामध्ये साशंकता आहे. मला थोडंसं आता यायचं आहे ते म्हणजे आपला अभ्यासक्रम, जो अभ्यासक्रम आहे जे आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकतो तर त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे का? सरकारनं कुठली पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? तुला असं वाटतं का की आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तो थोडासा व्यवसायाभिमुख म्हणजे ज्यातून आपल्याला नोकरी देखील मिळू शकते, ज्यातून आपण व्यवसाय उभा करू शकतो, अशा प्रकारचं शिक्षण आता व्हायची गरज आहे का? शिक्षणामध्ये बदल आवश्यक आहेत का? बदलायची तर आत्ता तर गरज तर नाही, कारण की गरज तर बोलतो स्कूल लेवल तर ते करायला लागतं, कारण की ते मॅथ्स ते काय शिकवतात, हे मेजॉरिटी म्हणजे रेशोज काय शिकवतात, सायन्स हिस्ट्री ते सगळं ते ऑब्व्हियसली करायला लागतं की थोडंफार नॉलेज असलं पाहिजे. पण एवढं पण की नाही की प्रेशरच पूर्ण पाहिजे स्कूल मुलांसाठी. पण एवढं पण बदलायचं नाही, 90% 60% तर बदलायला लागते, कारण की आत्ता तर ते तुम्ही त्या टाईमचं बोलताय आणि आत्ता काय फ्युचर काय आहे, फ्युचर आहे म्हणजे माहिती तर आम्हाला असेल की हे नाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे केलं ते केलं, तर माहिती तर आम्हाला असेल, थोडंफार शिकवलं पाहिजे. पण एवढं पण नाही की पूर्ण बोलतं ना जे 100 वर्ष पार्टी ते काय करणार आम्ही यूज, ते हिस्ट्री शिकवलं आम्हाला 10th आता कुठे यूजच नाही त्याचा. फक्त एक माहिती आहे की शिवाजी महाराज हे सगळे म्हणजे आम्हाला माहिती आहे, पण फ्युचरमध्ये काही यूजच नाही, कोण करत पण नाही त्याचे स्टडीज पण ते म्हणजे हे पण नाही. पण स्कूल लेवलला थोडंफार बदलायला पाहिजे असं मला वाटतं. एवढं पण शिक्षण आपली जी व्यवस्था आहे ती अनेक वर्षापासून सुरू झालेली आहे, त्यात बदल अजून झालेला नाही आहे. तुलाही असं वाटतं काय त्याच्यामध्ये बदल फार आवश्यक आहे आणि व्यवसायाभिमुख म्हणजे आपण कशाप्रकारे प्रत्यक्ष त्या शिक्षणातून काहीतरी शिकू शकतो अशा प्रकारे शिक्षण पद्धत असली पाहिजे? ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल मीन्स थोडा चेंजेस केला पाहिजे. मीन्स असं आम्ही फक्त कॉलेजमध्ये येतो, अभ्यास करतो, थोडा म्हणजे जसं ॲटमॉस्फिअर होतं ना कंपनीचा ते आम्हाला भेटत नाही, ते थोडं मीन्स दिलं पाहिजे. ॲटमॉस्फिअर कसा असतो कंपनीचा थोडा आपला माइंडसेट होईल ना, तोपर्यंत तो आपण जेव्हा जॉबला गेलो ना तेव्हा आपला मीन्स हे कॉन्फिडन्स लेवल जे असेल ना ते डाऊन नसेल, तर थोडा माहिती असेल जॉबमध्ये कसा ॲटमॉस्फिअर असतो, तर आपल्याला कम्फर्टेबल फील होईल त्या ॲटमॉस्फिअरमध्ये. सो त्या मीन्स थोडासा गव्हर्नमेंटने असं चेंज केलं, मीन्स
जसं कंपनी असतो ना ॲटमॉस्फिअर तसं थोडं क्रिएट केलं पाहिजे. मीन्स थोडं अभ्यासात दाखवलं पाहिजे असं असं कंपनीमध्ये होतात. ते फक्त अभ्यास मीन्स इकॉनॉमिक सेक्टर आम्हाला शिकवतात. इकॉनॉमिक काय असतो सेक्टर्स असतात, पण बिझनेस सेक्टर ते पण शिकवतात. पण ॲटमॉस्फिअर जे आहे ना ते ॲटमॉस्फिअर आपलं मेंटली अँड फिजिकली तर आहोत, पण मेंटली ते झालं पाहिजे, आपला रेडी झाला पाहिजे त्यासाठी. जर फिजिकली नसेल तर मेंटली असेल ना तर आपण मीन्स काही ठिकाणी हे मीन्स न बघणारे न बोलणारे ते जॉब करतात. जर फिजिकली वी आर नॉट इन दॅट लेवल, सो मेंटली तर आहे ना तेव्हा तरी करू शकतो ना. तो मेंटली थोडासा हे केलं पाहिजे. ठीक आहे, तुला काय वाटतं की आपल्या शिक्षणच्या व्यवस्थेमध्ये बदल आवश्यक आहेत का? त्याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल तुला अपेक्षित आहेत? हां, थोडेफार चेंजेस असले पाहिजे, म्हणजे फील्ड वाईज झाले पाहिजे चेंजेस असं मला वाटतं. की जसं मॅनेजमेंटमध्ये त्यांना जसं प्रॉपर त्यांना जसं नॉलेज दिलं पाहिजे तसं डिटेलमध्ये दिलं पाहिजे. जसं आम्हाला फायनान्समध्ये जसं आम्ही आहोत बँकिंगमध्ये तसं असलं पाहिजे. आर्ट्समध्ये त्यांना त्याच्यामध्ये डिटेलमध्ये असलं पाहिजे असं वाटतं. कारण काही गोष्टी अशा आहेत ज्या खरंच पुढे जाऊन आम्हाला फ्युचरमध्ये त्याचं काही नॉलेज असेल नसेल एवढं काही वाटत नाही, पण ज्या गोष्टी आम्हाला डिटेलमध्ये आत्ता पाहिजेत त्या असल्याच पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे, तुझ्या अपेक्षा काय सरकारकडनं? तुला हे असं वाटतं का की शिक्षण पद्धतीमध्ये बदल आता करणं फार काळाची गरज आहे? हो, थोड्याफार प्रमाणात वाटतं. कारण एक प्रकारे जे एक्झाम घेतात ते काही प्रमाणात चांगल्या पण आहेत, काही प्रमाणात थोडं वाईट पण आहे. म्हणजे प्रेशर होतो. काही मुलांना एक्झाम म्हणलं तर एकदम टेन्शन होतं, प्रेशर येतो. पण एक्झामवरून त्या स्टुडंटचं माइंड किती कॅपेबल आहे तेच ठरवू शकत नाही कोणी. तर एखाद्याला आवड असेल जर एक्झाम स्टडीमध्ये आणि एखाद्याला असतो वेगळंच काही कारणामध्ये, तर कारणामध्ये एखाद्या वेगळ्या याच्यामध्ये फील्डमध्ये कोणाला आवड असते, पण त्याच्यावरून स्टुडंटचं हे असं ठरवता येत नाही ना. तर ठीक आहे, आपण आता गप्पा मारत होतो तो पनवेलमधल्या DD विस्पुते कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी. आपण त्यांच्याकडनं अनेक विषयांवर चर्चा केलेली आहे. मोठ्या वयाच्या त्यांच्या कल्पना आपण ऐकलेल्या आहेत, त्यांच्या करिअर बाबतीतच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आपण ऐकलेल्या आहेत. मात्र त्यांना एक प्रकर्षानं जी खंत जाणवते ती म्हणजे आपली जी शिक्षण पद्धती आहे, जी शिक्षण व्यवस्था आहे तिच्यामध्ये बदल केला पाहिजे आणि व्यवसायाभिमुख अशी ही शिक्षण पद्धती जी आहे ती आता आपण स्वीकारली पाहिजे. या सर्व विद्यार्थ्यांची ही जी मागणी आहे, ही जी खंत आहे ती सरकारपर्यंत पोचेल आणि सरकार या परीनं या दिशेनं योग्य ती पावलं उचलेल अशी आपण अपेक्षा करूया. सध्या मोठं व्हायचं आहे मध्ये मला आपण इथेच थांबूया. आपण पाहत राहा साम TV.